ಇನ್ನು ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ ಕಾಲ್ತುಳಿತ ದುರಂತಕ್ಕೆ ಖಂಡನೆ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಶಿವಸೇನೆ ಸಂಸದ ಸಂಜಯ್ ರಾವುತ್ ಅವರು ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಹರಿಹಾಯ್ದಿದ್ದಾರೆ ರಾವುತ್. ಕುಂಭಮೇಳ ಭಕ್ತಿಯ ವಿಷಯವಾಗಿದೆ. ಇದು ಭಕ್ತರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿದೆ? ಕುಂಭಮೇಳ ಅಂತ ಬಂದ್ರೆ ಇದು ಭಕ್ತರ ವಿಷಯ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಸರಿಯಾದಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ. ಮಹಿಳೆಯರು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಮಲಗಬೇಕಾದಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಅಖಿಲೇಶ್ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿತ್ತು. ಯುಪಿ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಯವೈಖರಿಗೆ ಸಂಜಯ್ ರಾವುತ್ ಸಿಡಿಮಿಡಿಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಆಕ್ರೋಶ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಅವರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಅಖಿಲೇಶ್ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು, ಬಟ್ ಯುಪಿ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ. ಇದು ಭಕ್ತಿಯ ವಿಷಯ, ಬಟ್ ಭಕ್ತರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಸೇಫ್ಟಿ ಇಲ್ಲ. चल रहा है उसमें भारी संख्या में लाखों लोग आ रहे हैं। बीजेपी के लोग करोड़ों की बात करते हैं, वो मार्केटिंग है। करोड़ों लोग लाने की कोशिश है, ये उनकी प्रचार यंत्रणा है। करोड़ों लोगों को लाओ, आइए 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 और हमारा काम देखिए, ये उनका एक प्रचार का तरीका है, इवेंट है। कुंभ कोई इवेंट मैनेजमेंट नहीं है, कुंभ श्रद्धा का विषय है। करोड़ों लोग अगर आप वहां लाते हैं, बुलाते हैं, तो उनकी व्यवस्था क्या है? लोग सड़क पर बैठे हैं, महिलाएं सड़क पर सोई है। मैंने उनकी रिएक्शन देखी है कि क्या है कुंभ में। लोग अभी भी अखिलेश यादव जी के कार्यकाल में जो कुंभ हुआ था उसकी याद निकालते। वो व्यवस्था सर्वोत्तम व्यवस्था थी अखिलेश यादव जी की। आज भी मैं बात करता हूं लोगों से तो बोलते नहीं, हम उस बार भी आए थे जब अखिलेश यादव जी मुख्यमंत्री थे, उस वक्त सर्वोत्तम व्यवस्था रही। लेकिन आज आप लाखों करोड़ों लोग आते हैं, दर दिन आंकड़े देते, आज 3 करोड़ आ गए, आज 4 करोड़ आ गए, आज 15 करोड़ आ गए। व्यवस्था क्या है? वीआईपी आते हैं, हमारे रक्षा मंत्री आकर गए, एक दिन तक पूरा घाट बंद रहा, वहां गृह मंत्री आ गए, पूरा प्रयागराज बंद रहा। केंद्रीय मंत्री आते हैं तो पूरा एरिया बंद होता है, तो उससे भी प्रेशर आता है ना व्यवस्था के ऊपर, और भीड़ बढ़ जाती है। तो ये भगदौड़ हुई है, 10 लोगों से ज्यादा लोगों की मौत है। मैं मानता हूं ये प्रशासन ने की हुई हत्या है, जिसे हम निर्दोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवध कहते हैं। तो आप किसको जवाबदेही आप मानेंगे? महाराष्ट्र में, मुंबई में कोविड काल में, चाहे कोविड सेंटर हो, चाहे खिचड़ी का डिस्ट्रीब्यूशन हो, उसमें आप जवाब मांगते हो क्या किया आपने? तो हमारा सवाल है, कुंभ के व्यवस्था में ये जो चूक हुई है इसके लिए कौन जिम्मेदार? 10,000 करोड़ से ज्यादा पैसा खर्च हुआ है, 10,000 करोड़ से भी ज्यादा। कहाँ गया पैसा? व्यवस्था अगर होती तो ये लोग नहीं मर जाते। सैकड़ों लोग जख्मी हुए, आज इंजर्ड हुए। तो ये अव्यवस्था है। भारतीय जनता पार्टी उस माध्यम से राजनीतिक प्रचार कर रही है, कुंभ की मार्केटिंग का फायदा उठाकर चुनाव लड़ना चाहती है। ये कोई श्रद्धा नहीं है उनकी, ये राजनीति है। हर जगह पर राजनीति करते हैं और लोग अपने जान को खो बैठते हैं। कहीं ना कहीं स्टेट डिपार्टमेंट हो या सेंट्रल फेल्योर हो, सभी जिम्मेदार है ना, सभी जिम्मेदार है। ये वीआईपी लोग दर दिन जाते हैं, वीवीआईपी। ಸಂಜಯ್ ರಾವುತ್ ಅವರು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಕುಂಭಮೇಳ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಬಂದಾಗ ಬಹಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಬೇಕು, ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡಿಬೇಕು. ಅಖಿಲೇಶ್ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ರು ಹಾಗೆ ಇರಲಿಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಭಕ್ತರು ಅಂತ ಬಂದಾಗ, ಭಕ್ತಿಯ ವಿಚಾರ ಅಂತ ಬಂದಾಗ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದಲ್ಲಿ ಅದೇ ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಬಟ್ ಅವರಿಗೆ ಅಂತ ಯಾವ ಸೇಫ್ಟಿ ಇದೆ ಇಲ್ಲಿ? ಮಹಿಳೆಯರು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋ ರೀತಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಈ ರೀತಿ ಗಾಯಗೊಂಡವರೆಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಲಗಿಸಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಇದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಸಂಜಯ್ ರಾವುತ್ ಅವರು ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ವ್ಯವಸ್ಥೆ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹರಿಹಾಯ್ದಿದ್ದಾರೆ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಗಾಯಾಳುಗಳನ್ನು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಮೂಲಕ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕರೆದೊಯ್ತಾ ಇರುವಂಥ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನೀವು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಕಡೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಬೆಡ್ ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಅಂದರೆ ಸಾಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಜನ ಗಾಯಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ.